तर मित्रांनो, आज वेगळ्याच पद्धतीचा मी चहा करणार आहे। मी 4 चम्मच आहे ना साखर टाकली याच्यामध्ये, म्हणजे जो चहा बनवतो आपण त्या भांड्यामध्ये साखरेला छान आपण मेल्ट करायचं कमी गॅसवरच। ह्या चमच्याने मी 4 चम्मच साखर घातली। पाणी न घालता मेल्ट करायचं। एक वेगळ्याच पद्धतीचा चहा बनवत आहे मी, खूप सुंदर असते, टेस्ट पण खूप भारी असते। बघा, छान मेल्ट करायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही। म्हणजे साखरेचं प्रमाण काय असते, तुम्हाला किती चहा बनवायचं असते त्याच्यावर अवलंबून असते। हे बघा, छान कलर आला। तुम्हाला 2 माणसासाठी करायचा चहा का 4 माणसासाठी करायचा आहे त्याच्यावर अवलंबून असते साखरेचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण पण। छान मेल्ट होऊ द्यायचं। छान कलर आला। या पद्धतीचा चहा कधी तुम्ही पिला का? नक्की कमेंट्समध्ये सांगा मला। छान असं जितकं आपण साखर घेतली आहे ना, आता याच्यामध्ये पाणी घालू। 1 कप पाणी घालता येईल। छान उकळू द्यायचं। एक वेगळ्याच पद्धतीचा चहा, खूप सुंदर असते, टेस्ट पण। आणि याच्यामध्ये मी अद्रक, कलमी, विलायची आणि काळी मिरी छान कुटून घातली आणि छान शिजू द्यायचं याला आता 2 ते 3 मिनिटपर्यंत। अशा प्रकारे त्याच्यामध्ये मी आता चहापत्ती घालते, चाय पावडर, हे पण छान उकळू देते आता पाण्यामध्ये। इतका सुवासिक वास सुटलेला आहे ना, जितकं मी पाणी घातलं तितकं दूध टाकते। आणि दिसायला पण सुंदर दिसत आहे। नक्की एकदा ट्राय करा। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे। छान शिजू द्यायचं आणखीन 1 ते 2 मिनिटपर्यंत। वास सुटलेला आहे कलमीचा वगैरे। बघा, आपला चहा आहे ना छान शिजला, किती घट्ट पण झाला। दुधावर पण डिपेंड असते, दूध जर घट्ट असलं तर चहा पण घट्ट बनतो आणि शिजण्यावर पण असते। छान शिजवायचं मसाला टाकल्यानंतर। हे बघा, छान शिजवून घ्यायचं। बघा किती सुंदर कलर आला आणि चहा पण घट्ट झाला। नक्की एकदा ट्राय करा। माझा चहा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा। असा नक्की तुम्ही चहा आहे ना या सीझनमध्ये नक्की करून बघा, तुम्हाला छान वाटेल आणि सर्वांनाच आवडेल। धन्यवाद। भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।